18व्या लोकसभेकरिता 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये 5 जागांसाठी मतदान झालेलं होतं आणि त्याचीच आज मतमोजणी होत आहे। मी सध्या उभा आहे भंडारा जिल्ह्याच्या पलाडी या ठिकाणी। भंडारा गोंदिया मध्ये या ठिकाणी 19 एप्रिल जे मतदान झालं होतं त्याची मतमोजणी आज या ठिकाणी सुरू झालेली आहे। पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी जवळपास 12,000 पोस्टल जे मतदान झालेलं होतं त्याची मतमोजणी सुरुवात झाली आहे। त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून मतमोजणी सुरू होईल। जवळपास 12,24,956 लोकांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला होतं। 67.4% मतदान झालेलं होतं। मुख्य जी लढत होती या ठिकाणी ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होती। भाजपच्या वतीने सुनील मेंढे हे या ठिकाणी रिंगणात होते, तर काँग्रेसच्या वतीने डॉक्टर प्रशांत पडोळे हे रिंगणात होते। प्रत्यक्षात जर आपण पाहिलं की ही लढत जरी या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जरी असली, मात्र या ठिकाणी ही जी लढत प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले अशीच या ठिकाणी होती। आणि आता हे मतदाराच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून जे निकालाची जी टक्केवारी आहे ते दुपारपर्यंत निश्चितच या ठिकाणी समोर येणार आहे। त्यामुळे दुपारनंतरच कळेल की या ठिकाणी कुणाचा विजय होतो। हरीश मोडगरे, JB न्यूज, भंडारा गोंदिया।